नमस्कार. आज मी केली होती दोडक्याच्या शिरांची चटणी. अशा दोडक्याच्या शिरा पातळ पातळ काढून घेतल्या आणि त्या तेलावर थोड्याशा परतल्या. तव्यामध्ये थोडंसंच तेल घेतलं, त्याच्यामध्ये या दोडक्याच्या शिरा टाकल्या. त्याच्यामध्ये अर्धी वाटी कढीपत्ता घातला आणि त्याच्याचमध्ये नंतर अर्धी वाटी तीळ घातले आणि छान हे खरपूस होईपर्यंत मी भाजून घेतलं. आणि कारण का ते छान खरपूस झालं की त्याचा स्वाद छान लागतो, म्हणून छान असं खरपूस होईपर्यंत, चुरा होईपर्यंत ते भाजून घ्यायचं. आणि नंतर ते एका ताटलीत काढून त्याच तव्यामध्ये मी थोडेसे धने आणि जिरे हे सुद्धा भाजून घेतले आणि सगळं ताटलीत एकत्र काढलं आणि थोडंसं गार झाल्यानंतर मी ते मिक्सरच्या भांड्यात घातलं आणि त्याच्यामध्ये लाल तिखट आणि मीठ असं घालून मी ते मिक्सरमध्ये फिरवून घेतलं. आणि अशी ही चटणी खूप छान लागते आणि अशी जेवणामध्ये अशी चटणी असेल साईडला तर जेवणही छान लज्जतदार होतं, स्वादिष्ट लागतं आणि 2 घास जास्त जातात. म्हणून मग मी अशा चटण्या करत असते वेगवेगळ्या, आणि एकच चटणी करण्यापेक्षा अशा वेगवेगळ्या चटण्या छान लागतात. तर अशी छान झाली चटणी. तर तुम्ही करता का अशी चटणी? धन्यवाद.